किर्या, अरे नवीन पाखरू आले वाटतं. अरे मस्त आहे सांगते पाखरू. आता ही ना माझी. ए नाही 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 नाही, माझी ए नाही माझी. नाही माझी. त्याकडे साक्षी आहे ना. मग तुझ्याकडून कोंबली आहे ना. पण कोमल एवढी भारी दिसते, साक्षी तर किती भारी दिसते. अरे कोंबली पण भारी दिसते. नाही 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 माझी. नाही नाही माझी. अरे घ्या माझी. जाऊ दे तिला इकडे बोलू पहिली. हा बोलू हा. थांब. पण आपण ना रॅगिंग करू, हा म्हणजे दादागिरी करू जरा. हा तशी वाटलं पाहिजे ना. बोल. ए पुरी इकडे. नवीन ऍडमिशन का? हो, कितवीला आहे? 11वी कोणती साईट आहे? आर्ट्स. आर्ट्स आहे. बरं नाव काय? त्याचं तुला काय करायचंय? ए सिनियर सोबत नीट बोलायचं, कळलं ना? सिनियर? हा. तुझ्या थोबाडावरून तर नाही वाटत सिनियर. वाटत ना? ए किर्या पावडर दे. टाक जास्त जरा. आता आता वाटतंय का? वाटतंय पक्काच सर वाटतंय, म्हणजे सिनियरच वाटतंय. हा तेच म्हणलं. ऐ 11वीचा वर्ग कुठे आहे? मी सांगू का तो? अरे बाबा सांगा, कोणीही सांगा. ए किर्या थांब मी सांगतो. हे बघ तो वर्ग आहे. हम्म. कळलं ना? ऐ पावडर काढ. डब्बाच दे. आता ऐ मोबाईल आहे का? आहे. मग काढ की. दर. धर. जपून. काय म्हणली सांगते? जपून म्हणती. जपून 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 राहा रे, पुढे धोका आहे. हा काय करतोय? बघितलं ना काय बोलून गेली? हे अरे पण खरंच धोका याच्यापासून आपल्याला. हा मग बघितलं नाही ती काय बोलून गेली? हे ही पोरला यंगराट दिसते राव. मला पण वाटते सांगते लय डेंजर आहे, जरा जपून राहा. अविनाश हाय. आता सेकंड करायला पण प्रॉब्लेम आहे का तुला? अरे मी आता सुधारली आहे. हाय साक्षी. हाय कोमल. भांडणं झालेल्या लोकांसोबत हात मिळवायची पद्धत नाही आमच्याकडं. अजून तुम्ही विसरलं नाहीत वाटतं. आय होप या कॉलेजमध्ये तरी आपली चांगली मैत्री होईल. 1 महिन्याने कसं काय उगवली इकडं? अगं थोडा माझा प्रॉब्लेम होता ना, म्हणून नाही जमलं यायला. ठीक आहे, भेटू आपण क्लासमध्ये. हे कशाला आलाय नाच का कांदा इकडं? सगळं नाचवायला. काय ग एवढी शांत शांत का? तुला काय करायची? नाही असंच विचारलं. बरं आपल्या क्लासमधली पोरं कशी आहेत? तुला कशी वाटली? नाही बरीच वाटतात. आणि पोरी? कळतील हळूहळू. बर. आणि तू एवढी स्लो मोशन मध्ये का बोलते? मला कंटाळा आलाय. कॉलेजचा का आयुष्याचा? नाही मग तुझा. चूक झाली बाई, तुलाच बोलायला आली ते. जाऊ का? नाही नको, चहा ठेवते.
शांत बसा रे. मी आज तुम्हाला मराठीचा विषय शिकवणार आहे. ए मैऱ्या गपलून खाली बस सर येतील आता. पुस्तक काढा. अय नाही काढत जा. हे तू गप गजिप रे. मास्तरला असं बोलती वय. अय जिपरे काय म्हणतोय मला? पुस्तक काढ. बरं सर कोणता धडा शिकवणार आहे तुम्ही? मराठीचा पहिला धडा. आणि तो तर शिकून झालाय. अरे तुला काय करायचंय? अविनाश, तू जरी वर्गात जरी हुशार असलास ना तर माझ्या पुढे असा पांचटपणा चालणार नाही. नाहीतर त्यालाच काढीन तुझं. पुस्तक काढा. सर तुमच्याकडे तरी आहे का पुस्तक? अरे पुस्तकाची काय गरज आहे? डोक्यात फिट आहे माझ्या. तुम्ही पुस्तक काढा. बरं विषय लिहा की सर फळ्यावर. तू मास्तरला असं बोलला का? जिप्रे पुस्तक काढ. ए चोकोबार बस खाली. हे बॅक बेंचर मूर्ख नॉनसेन्स. कळत ना तुला? ए त्या दिवसा मार कमी झाला का तुला? असा मारीन ना डायरेक्ट भीतीच्या पलीकडे जाशील. बस खाली. किर्या अरे याला हाकता येईना आणि तराव टोपता निघाला. नाही शिकव. नको सर. शिकव की मलाही कळेल तुला किती येतंय ते. नाही परत नाही मी शिकवणार. जा जाऊन बस जाग्यावर. हे अरे शांत बसा रे जरा. मला एक सांगा, आज मुलांच्या बाथरूम मध्ये कोण कोण गेलं होतं? काय झालं सर? काय झालंय? अरे सांगायची पण लाज वाटते रे मला. अरे एवढंच जर पेंटिंग करायचंय तर चांगलं पेंटिंग करा ना काहीतरी. असं बाथरूमच्या भिंतीवर एखाद्याबद्दल घाणेरडे लिहिताना लाज वाटत नाही का रे तुम्हाला? सगळ्या मुलांनी आहे ना तुमच्या वह्यांवर आय लव्ह यू लिहा आणि वह्या इथं जमा करा. लवकर. चला वह्या जमा करा. कुठे लिहिलंय रे? अविनाश ये इकडं. कोणाचं अक्षर आहे? सर मी लिहिले. आणि हे ते मला नाही माहिती. दोन्ही अक्षर सेम नाही वाटत का? हा शेम आहे. अरे लाज वाटत नाही का असं लिहिताना? अहो पण मी नाही लिहिलं. तू नाही लिहिलं? हा हे करण्यासाठी येतो का कॉलेजमध्ये? अहो सर खरं सांगतो मी नाही लिहिलं ते. अरे लाज वाटली पाहिजे. आपण कुणाबद्दल काय लिहितो ते. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती अविनाश. अरे मी तुला किती चांगला मुलगा समजत होतो. आता लाज नसल्यासारखं का उभा आहेस इथं? जा आधी जाऊन ते बाथरूम मधलं पुसून ये. अरे सरांना कळणार नाही ना आपण लिहिले म्हणून? नाही सांगते. तू बघितलं नाही का सगळं नाव त्याच्यावर गेले. त्याला तर बघितलं बेद मारलाय. पक्क बियाला पाडले त्याचं. मला ते असंच पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना पण मी सांगतोय ह्याच्या पुढे लक्षात ठेवा.
हे असले धंदे करण्यासाठी आपण कॉलेजात येत नाही. अरे आपण शिकायला येतो. तुम्हाला कधी अक्कल येणार आहे ना, मला लक्षात येणारच नाही कधी. आब्या, मला सांग, तूच तर नाही ना लिहिलं ते बाथरूम मधलं मॅडम आणि सरांचं नाव? कोंबले, तू असं कसं काय बोलती? आई असं कधीच करणार नाही. मला माहितीये तो असं नाही करणार, पण अगं मी मला असंच वाटलं म्हणून विचारलं. आव्या, जाऊ दे, तू नको लय विचार करूस. अगं पण सरांनी असं नव्हतं करायला लागत. अख्ख्या वर्गासमोर माझा अपमान केला. नाही नाही ते बोललो मला. मी आता राहतच नाही. मी कॉलेज सोडून देतो. आव्या, तू जर कॉलेज सोडणार असला ना तर मी पण कॉलेज सोडणार. अरे सरांना एवढं कळत नाही का? नुसतं अक्षरावरून तर्क लावला. अरे असं अक्षर कोण पण काढू शकतं. आता आम्ही तुमचे भांडणं झाले तेव्हा आम्ही काढलो होतोच की अक्षर. आव्या, माहिती काय रे, तुला काय वाटतंय? आवेनेच लिहिलं असेल का? नाही, आव्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आव्या नाही करणार असं. हा, ते पण आहे. मला पण वाटतंय आवे नाही करायचा. अरे ही कोंबडी पण काय साधी कोंबडी नाही, तिनं पण लिहिलं असेल. तुला काय वाटतंय? होय, कोंबडी कशाला पोरांच्या बाथरूम मध्ये जाईल? एडीबिडी आहेस का काही? हा, तू नको सांगू. ती नुसतं वर दाखवायलाय, आतमधून लय चोंबडी आहे ती. हे नाही असं काय. राहिलं मग नसेल लिहिलं. पण आवे नाही रे असं करायचं. बिचाऱ्याला उगाच सर बोललं. कोमल, आव्या बघ ना कसा एकटाच चाललाय. मलाच करमत नाही. अगं तू गप्प आहे तर. सरांनी असं सगळ्यांसमोर त्याला नव्हतं मारायचं. बरोबर आहे तुझं. पण काही वेळाने होईल तो जरा बरा. आपण ना काय करू, तोच विषय नको वगळून काढायला, नाहीतर त्याच्या तेच ध्यानात येईल आणि तो असंच गप्प गप्प राहील. आपण जरा विषयच बदलू. आता समजावून लय झालंय त्याला. समजवायला गेलं तर तो अजूनच विचार करतोय. गुड मॉर्निंग. बसा. अटेंडन्स पासून आपण सुरुवात करूया. किरण, अविनाश, येस सर. मयूर, येस सर. राहुल, संतोष, साक्षी, अंकिता, नेहा, साक्षी, रुपाली, कोमल, ऋतुजा, ठीक. लेक्चर चालू करायच्या आधी आहे ना, मला थोडंसं तुमच्याशी काही बोलायचं आहे कालच्या प्रकाराबद्दल. अविनाश, अविनाश, ये इकडं. काल जो पण काही प्रकार घडला, अगदी मी अविनाशवर रागवलो सुद्धा, मारलं, तर त्याबद्दल मी अविनाशची संपूर्ण वर्गासमोर माफी मागतो. कारण अविनाशचं अक्षर आणि भिंतीवर लिहिलेलं जे अक्षर होतं त्याच्यामध्ये खूप समानता होती. त्यामुळं मला असं वाटलं की ते अविनाशने केलेलं आहे, पण ते अविनाशने केलेलं नाही आहे. तर तुमच्या असं मनामध्ये काही राहिलं नाही पाहिजे की ते अविनाशने केलं असेल म्हणून मी तुमच्या समोर सगळ्यांसमोर अविनाशला बोलून सांगतोय की ते अविनाशने केलेलं नाही आहे. अविनाश, खरंच मी तुझी खरंच माफी मागतो. सर, हो तुम्ही नका माफी मागू.
तुम्हाला जे वाटलं त्यामुळे तुम्ही मला बोललं त्याचं. खरंच अविनाश, तू खूप चांगला मुलगा आहेस आणि चांगला विद्यार्थी सुद्धा आहेस. जा, जाऊन बस. तर चला, आपण आता लेक्चरला सुरुवात करू. ओके? सर तो कसा काय सापडला पण? ते झालं असं की आपले सर जे आहेत इतिहासाचे, त्यांनी जाऊन मला हे सांगितलं होतं की बाथरूममध्ये असं काहीतरी भिंतीवर लिहिलं आहे माझ्याबद्दल आणि कुलकर्णी मॅडमबद्दल. चायला आपणच लिहिलं होतं, कसं काय सापडलं ते? काय माहिती यायला, आपली नाव तर नसेल ना कळली. आता कळले असेल कदाचित, सुनील सरांना माहिती आहे आता. ते आल्यावरतीच कळत आता. कोमल, मला पुस्तक दे. चला, आता आपण नवीन धड्याला सुरुवात करणार आहे. चला, सगळ्यांनी पुस्तकं काढली आहेत का वरती? मैऱ्या, हां. अरे तुला नाही का लिहायचं हे इंग्रजीचं? मला नाही लिहायचं. अरे आमचं सगळ्यांचं झालंय, तू पण कर ना. हा, समजा तू म्हणतोस तसं मी लिहिलं आणि मॅडम्सने नेऊन दाखवलं, त्यांनी यातलं मला एक स्पेलिंग विचारलं, तर माझा होईल ना डोमा. कसं काय? अरे त्यातलं मला काही येणारच नाही, आणि मग असा बी मार खाणार आणि तसा बी मार खाणार. त्यापेक्षा नाही केलेलं बरं ना. त्यापेक्षा मी आपलं झोपतो. ए मैऱ्या, अभ्यास कर आणि 11वी पास व्हायचंय ना. अगं 11वीला कोण सिरियसली घेतो तेव्हा? मी 12वीला अभ्यास करणार. हा, आणि असा अभ्यास करणार डायरेक्ट बोर्डच फाडून टाकणार. कोणता बोर्ड फाडणार? तो मंडळात लावतात गणपतीमध्ये, तो बोर्ड फाडणार का? हे ग 12वीचा बोर्ड फाडणार. हा, बघितलं ना 10वीला काय दिवे लावलेत ते. बळ पास झालाय 10वीला. बोल बोल, स्वतःच्या जीवा पास झालो मी. किती टक्के पडलं? अगं 41 नाही, 43 नाही, अख्ख 45% मार्क पडलेत. लाज पण वाटत नाही सांगायला 45% पडलेत म्हणून. हा, लाजायचं काय त्यात? पडलेत. तुला पडलेत ना मस्त टक्के? मला पडलेत लई टक्क, पण तरी मला दुःखच वाटते. अजून पडायला पाहिजे होते असं वाटतं. हा, मग तुझं दुःख ठेव तुझ्यापाशी, मी आपलं झोपतो. मैऱ्या, 11वी तरी पास व्हायचंय ना, कसं होणार आहेस? इकडे बघितलं का कोण आहे? कोण आहे तो? काय देव आहे का? देव? अग माझ्यासाठी देवापेक्षा बी कमी नाही. देवा, मैऱ्या, आता या पुढच्या पेपरला ना मी नाही तुला पेपर दाखवणार. आव्या, अरे तूच असं करायला लागला तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? बघ तर रुपयाच्या तोंडाकडे. काय? ते तर मी बघणारच आहे, पण पेपरसाठी तूच पाहिजे. ए मैऱ्या, एक तर अभ्यास कर, नाही तर गप झोप. आम्हाला तरी करू द्या अभ्यास. हा, तुम्ही करा, मी आपला झोपतो. कोंबले, तुझ्या आई आवाज येते वाटतं. तुझं लक्ष ना अभ्यासात कमी आणि बाहेरच जास्त आहे, म्हणून तुला ऐकायला येते. अगं जेव्हा आवाज येते. आव्या, आता आई बोलवती म्हणल्यावर मला जायला लागते. मी जाते. बरं ठीक आहे, तुम्ही दोघं जा घरी. माझं थोडंसं लिहायचं राहिले, मी लिहितो आणि मग येतो. हा, तुली मी जातो. ही घाबरल ना, ह्याच्यावर कोणतरी पाहिजे. मी नाही कुणाला घाबरत. तू नाही घाबरत? तू खरंच नाही घाबरत? अजिबात नाही. मीच घाबरतो. चला, माझ्यावर कोणतरी पाहिजे ना. चला. नाटकी नुसतं.
बरेच दिवस झाले आपल्या क्लासचा मॉनिटर निवडायचं राहिलंय, तर आपण आज मॉनिटर निवडून घेऊ. आजपासून आपल्या क्लासचा मॉनिटर असेल अविनाश. सर, मला नाही मॉनिटर व्हायचं. का रे? नाही व्हायचं. बरं ठीक आहे, जे कोणी इच्छुक असतील त्यांनी उभे राहा. ठीक आहे, आजपासून आपल्या क्लासची मॉनिटर असेल कोमल. सर, मी पण इच्छुक आहे. मला पण मॉनिटर व्हायचं आहे. हिला कसं काय तुम्ही बिनविरोध निवडून दिलं? अरे झाकण झुले आहे, मग एवढा वेळ काय तोंडात काय मूग घेऊन बसला होता का काय? नाही सर, एवढा वेळ विचार करत होतो. सर, माझा पंजा मंडळाचा अध्यक्ष होता, माझा आजा ग्रामपंचायतचा सदस्य होता, आणि माझा बाप सरपंच आहे, आणि मी मुख्यमंत्री होणार. अरे बाळा, अरे आपण वर्गाचा मुख्यमंत्री निवडतो रे, महाराष्ट्राचा नाही. बस खाली. आपल्या क्लासमधून 2 जण इच्छुक आहेत, तर मग आपण उद्या मतदान घेऊ, आणि ज्याला जास्ती मतं पडतील तो क्लासचा मॉनिटर. ठीक आहे का? हा, चालते सर. आव्या, मला तुझं काय हे पटलेलं नाही बघ. काय झालं? काय नाही पडलं माझं? आपल्या वर्गातला मॉनिटर तू व्हायला पाहिजे. का? तुला असं काय वाटते? अरे बघ ना, आपल्या वर्गात सगळ्यात हुशार कोण आहे? तूच आहेस ना, मग तू व्हायला पाहिजे वर्गातला मॉनिटर. पण मला नाही व्हायचं मॉनिटर. आव्या, हो ना मॉनिटर, तुला माझी शपथ आहे. हे शब्द ना मला नको घालू, कळलं का? आणि मला तू शब्द घालणार कोण ग? तुझा माझा संबंध काय? हे बघ, मला अजिबात मॉनिटर व्हायला आवडत नाही. ए बाई, तुला काय करायचंय? तो बोलतोय ना त्याला नाही व्हायचं मॉनिटर. तुला व्हायचं तर तू हो. मला नाही व्हायचं. नाही व्हायचं ना, मग थोबाड बंद ठेव की. सारखं काय आव्या तू हो मॉनिटर, तू हो मॉनिटर. आव्या होईल नाही तर मी होईल. आम्ही करू वर्गाचं भलं. तू का मध्ये नाक खुपसती? घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणतो बाई माझंच खरं. हे बघ, माझे एवढे वाईट दिवस आलेले नाही की तू माझं भलं बघाव. माझं भलं बुरं ना मला कळतं, त्यामुळे सारखं नाक खुपसू नको आमच्या गोष्टींमध्ये. अगं मला तसं म्हणायचं नाही, तशी तू बी चांगलीच आहेस. आय, मी किती चांगली आहे किती वाईट आहे ना मला चांगलंच माहितीये. तू सांगायची गरज नाही. बरं राहिलं. हाय आव्या, चल. हे पोरी, नाव काय म्हणाली तुझं? ऋती. ऋती ना? तुला व्हायचं का मॉनिटर? नाही व्हायचं. व्हायचे का? अगं नाही व्हायचं. व्हायचं असेल तर सांग, माझं एक मत तुलाच. आणि जर नसेल ना व्हायचं तर थोबाड गप ठेवून चल. ए बाई, तू माझ्यावर का तापती? चहापेक्षा किटली गरम. किटली म्हणजे 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 वाघाचे पंजे.